फिरायला मी आज खूप रोमॅन्टिक झाले. ठीक आहे ना? व्हिडिओ काढले वाटतं कुठली मेकअप बिकअपची व्हिडिओ काढली का ते तर मी रोजची काढते ठीक आहे, मला आंघोळ जाऊ दे. नो जाऊ दे आंघोळ काय चालू आहे नो आंघोळीचं नाही. बोललो इम्रान हाशमीचे पिक्चर बघू ना मी नाही बघत. तू इम्रान हाशमी आहे आणि माझ्याकडे लक्ष नाही तुझं. मी काय करू काय नाही. मी लक्ष दिलं ना तर टीम तयार होऊन जाईल. मला झटकायचं नाही. मग काय करायचं पटकायचं तुला पटकू का तुला कानाखाली एवढं तुझ्या का चिडतो तू? आईच्या घरी पटापट एवढं का चिडतो? म्हणजे तू खरंच करत नाही मारलं म्हणून तू चिडतो का? बस ना कुठे चालला बस? मी कुठे जाऊ तुझ्या तर तू परत मॅश केलं बदतमीज लात्री हातले तुला घरात. हॅलो गाईज, चला आता पटापट आपण रेडी होऊया. आणि मी का रेडी होते तुम्हाला माहिती पडेलच की मी कशासाठी एवढी तयारी करते. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि आता मी लिपस्टिक लावते. ही आहे माझ्याकडे बेला विस्टाची लिपस्टिक. लावूया आपण. शेड बघा तुम्ही. लगेच ती मर्ज होते. मस्त एकदम सुपर ब्लेंडेबल आहे. मी तुम्ही ना थोडीशी इथे अशी ॲज अ ब्लश म्हणून पण लावू शकता. पण मी आता इथे दुसरं ब्लश लावलं त्याच्यामुळे मी इथे लावत नाही. तर गाईस तुम्हाला ही लिपस्टिक कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी इथे लावते आपलं काजळ. जास्त मला आवडत नाही आणि मी कुठंच नाही चालले. तर तुम्हाला सांगते मी का घरामध्ये एवढा मेकअप करते आणि कशासाठी करते. तर तुम्ही पहिला काजळ बघून घ्या. बघा कसं लागतं आहे. 1 स्ट्रोकमध्ये काजळ लागतो आहे. आणि हा काजळ खूप छान आहे. तुमच्या डोळ्यांना बिलकुल पण तो सळणार नाही किंवा काही त्रास पण देणार नाही. लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. मला जास्त काजळ आवडत नाही म्हणून मी जस्ट नॉर्मल लावते. तर हां, तर तुम्हाला सांगायचं झालं मुद्दा की मी आज एवढी तयारी का केली. म्हणजे तयार का झाले घरातल्या घरामध्येच. आणि मी हा मस्त असा 1 पीस घातला आहे. तर 1 पीसची लिंक मी मागे दिली होती सगळ्यांना. आपल्या एक मी शॉर्ट्स काढले त्याच्यामध्ये तुम्हाला मी लिंक दिली होती. आणि लिपस्टिक बघा सुपर वाटते ना. एकच नंबर. विदाऊट मेकअप फक्त ब्लश आणि लिपस्टिक काजळ बस झाला. आणि आज आयब्रो पण नाही केलेत मी. तर सो गाईस मी तुम्हाला आज सांगेन सगळ्यात पहिलं तुमचं स्वागत करेन आपल्या चॅनलवरती. तर आज मी ना विक्रांतसोबत करणार आहे प्रँक. ते पण कुठला प्रँक करणार आहे की ज्या गोष्टी तो माझ्यासाठी करतो बट त्याच्यात मी त्याला आज बोलणार आहे की तू माझ्यासाठी एक केलंच नाही आणि तू माझ्यासाठी काहीच केलं नाही त्यासाठी. तर बघू त्याची रिएक्शन काय आहे. ते तो मला काय बोलतो आहे, तो मला कसं जज करून बोलतो आहे. मी त्याला एवढंच बोलणार आहे की तू मला म्हणजे जे तो करतो आहे त्याच्या मी अपोज त्याला बोलणार आहे. तर बघू त्याला राग येतो आहे की तो चिडतो आहे की त्याला काय होतं आहे. ते तुम्ही नक्की त्याची रिएक्शन बघा. तर चला आपण कंटिन्यू हा ब्लॉग करूया. तो बाहेर आहे आता थोड्या वेळाने येईलच आतमध्ये आंघोळीसाठी जायला. तर आपण त्याला इथं अडवून विचारूया सगळ्या गोष्टी. बघू काय बोलते. झालं पाणी माझं. कसलं पाणी? कसलं पाणी? आंघोळ झालं का पाणी? आंघोळ कशाला पाहिजे? आंघोळ करायला गरम होते पाणी पण आणि मी पण. दरवाजा बंद कर. असू दे. तुला सकाळी सकाळी काम नाही का? मला खूप काम आहे. आंघोळ नाही करायची आज. ठीक आहे मी पाणी बंद करून येऊ. मला आंघोळ करायची नाही. नाही जायचं कुठं कुठं जायचं? कुठं जायचं? फिरायला. चल मग मी तर रेडीच आहे. तुला नाही घेऊन जाते. मग कोणाला नेशील? अगं मी चाललो फिरायला. मी आज खूप रोमॅन्टिक झाले. ठीक आहे ना? व्हिडिओ काढले वाटतं कुठली मेकअप बिकअपची व्हिडिओ काढली का? ते तर मी रोजची काढते ठीक आहे, मला आंघोळ जाऊ दे. नो जाऊ दे आंघोळ काय चालू आहे नो आंघोळीचं नाही. बोललो इम्रान हाशमीचे पिक्चर बघू ना मी नाही बघत. तू इम्रान हाशमी आहे आणि माझ्याकडे लक्ष नाही तुझं. मी काय करू काय नाही. मी लक्ष दिलं ना तर टीम तयार होऊन जाईल. मला टीव्ही नको समजलं ना. मला ना काय काय प्रेम आहे की काय? माझं प्रेम आहे प्रेम. ठीक आहे चल शादी हो गई बात खत्म. अरे तू रोमॅन्टिक का होत नाही आता पहिल्यासारखा? नाही तू झटकलं का मला? काय मला झटकलं का? अगं जाऊ दे मला झटकायचं नाही. काय करायचं पटकायचं तुला पटकू का तुला कम काय काम पटकू तुला का? चल ना आता बाहेर. आता तयारी केली तर. अगं आंघोळ तर करू दे. तू माझ्यासोबत बिलकुल रोमॅन्टिक होत नाही. मला तू कुठंच घेऊन जात नाही रोमॅन्टिक. आंघोळ केलं विचार करू. आंघोळ बिंगोळ काय नाही. फक्त तू संडेला आंघोळ बिंगोळ गेली.
अगं एक तर काय मी काळा असू दे मला आवडतो. काय पोरांची रोज आंघोळ तुमचं काय पोरापुरी आंघोळ करतात ना चुप ना किती किती इरिटेट होतो. रोमॅन्टिक आहे ना मी तुझ्यासोबत. एवढं रोमॅन्टिक काम करतो बोलतो रोमॅन्टिक ना हो ड्रेस रोमॅन्टिक काम तो बोलतो मी जन्म तेव्हापासून रोमॅन्टिक आहे. मग तर चल ना. कुठं हे एवढं करून सुद्धा तुला काय वाटतं रोमॅन्टिक नाही करते तू का? बघ तुम्हाला खरंच फिरायला येत नाही. रोमॅन्टिक अगं प्लेसवर नेलं का बापरे. आजपर्यंत? हा? रोमॅन्टिक प्लेसवर कुठं नेलं तुम्हाला आजपर्यंत? आधी लिहिलं ना आत्ता नेलं का तू? मला Time तर बेबी पाहिजे. झाल्याच्या नंतर तू चेंज झाला की नाही थोडा तरी? व्हायला लागतं का हा? का आवडत नाही तुला मी आता? दुसरी बेबी येईल नाही ना तुम्हाला नेत का नाही कुठं म्हणून तुला काय नाही वाटत आहे ना? कुठं काय वाटत नाही तुम्हाला नेतच नाहीये. अगं, तुला तुम्हाला एवढ्या romantic- साड्या घेतो सगळं एक घेतो. साडी नाही घेतली. हा मला बोलायचं होतं याच्यावरती. तुम्हाला एक पण साडी नाही घेतली आजपर्यंत. एक गोष्ट तू साडी कसली माहिती का साडी? ते नाही बोलत मी. साड्या तशा घेतल्या अशी एक म्हणजे असं मस्त पैकी बोलतात ना कसं 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 ऐका 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 एकदम प्रेमाने. प्रत्येक वेळी भांडूनच साड्या आल्यात घरामध्ये. प्रेमाने साड्या आल्यात का? नवऱ्याचे पैसे गेलो होते असं आलंय का कधी प्रेमाने एकदम रोमॅन्टिक हो झाला तू आणि बोल हे घे यांची तुला साडी हे घे तुला गिफ्ट केले तू? आठव केले का? आठवतो मला बाबा आठवते? खूप केलं आधी डोकं आता खराब करू नको तू का? साड्या नाही घेतला तुला मी काय तुला मी बोलले? तू कबाड उघडून बघ माझ्या कबाडावर मी तुझ्या कबाड भरून ठेवले ठीक आहे ना नाही मी तू तशा दाबते का मला? नाही तशा साड्या नाही जा म्हणत ना. मी. मला तू अशी रोमॅन्टिक मध्ये कधी साडी दिली का? जसं आपण हे पिक्चर मध्ये जसं बघतो. करतोय ना मी तर करू दे No, मला तू जसं आपण पिक्चर मध्ये बघतो ती जशी मला दिली का कधी? पिक्चर मधला हे संक्रांतची साडी पण कशी दिली तुम्हाला? पिक्चर मध्ये संक्रांतची साडी कशी दिली मला? तुम्हाला मारत नव्हतं भांडूनच दिली ना तुम्हाला संक्रांतची साडी पण? दिली त्याला महत्व मला आहे नाही ना. माहिती. लोकांच्या नवरा देत पण नाही मी देतो तरी मला का नाही देत? तू दाबते का मला मी दाबीन ना असं खाली माझ्या तर बघशील मग दिली की पागल मुलींच्या आहे तू? विचारलं आंघोळीला नाही नाही नाही. मला महाबळेश्वरला जायचंय. का मला फिरायचंय. मला नाही घरात बसायचंय. अंग्रेजी छोटी आहे ना मग काय झालं? नाही हा? नाही, किती मोठी झाल्या बघू मला फिरायचंय. नाही. नको म्हणजे तुला राग आला ना? म्हणजे तू खरंच मला फिरायला घेतलं आणि तू खरंच मला साडी घेतली मग तुला राग आला. जाते का तू जातो का? मला आवडत नाही जा. तू जातो का? जा. बरोबर ना म्हणून चिडला कारण तू करतच नाही ना. तू केलास मी चिडलाच मी नसतं करतो ना. म्हणून मला चिड येते ठीक आहे म्हणून तू चिडला. म्हणून तू चिडला. थाट का सोड ना कानाखाली तुझ्या एवढं का चिडतो तू? बसेल तुझ्या आईच्या घरी पटापट एवढं का चिडतो? म्हणजे तू खरंच करत नाही. मार ना म्हणून तू चिडतो का? बस ना बस ना. कुठे चालला? कुठे चालला बस? मी कुठे जाऊ तुझ्या तर तू परत मॅश केलं बदतमीज तर लात्री हातले तुला घरात काहीच विक्रांत ना आता बाहेर गेला घराच्या आणि त्याला ना खूप खूप राग आला. अगोदर त्याला वाटलं मी खरंच त्याला एकदम रोमॅन्टिक होण्यासाठी बोलते पण तसं काही नव्हतं. तो खूप रोमॅन्टिक आहे आणि तो खूप घेतो माझी काळजी. पण मला त्याला ना चिडवायचं. मला बघायचं होतं हा चिडतोय की नाही. तो आता आंघोळीला पण नाही जाणार आहे. त्याला खूप राग आला कारण की त्याला असं वाटलं की यार एवढं करतो मी हिला घेऊन फिरतो पण हिला मी साडी पण घेतो मी हिच्यासोबत रोमॅन्टिक पण असतो मी चेंज पण नाही झालो जास्त तरी पण ही मला अशी का बोलते कारण की मी कॅमेरा एकदम पाठी लावून ठेवते मस्तपैकी असं पूर्ण झूम आउट करून. तर त्याला ना खूप राग आला. तो चिडला थोडासा. इतका नाही चिडला पण तो चिडला. त्याला माहिती हिची काही ना काही नाटकं सुरूच असतात असं. तर ना गाईस खरं सांगू ना मला खूप मजा आली ह्याला चिडवायला. एवढी मला मजा आली ना तो चिडला ना मला जाम आवडलं. तर गाईस तुम्हाला आजचा हा व्लॉग कसं वाटला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मी काय बोलते तुम्ही पण तुमच्या नवऱ्यासोबत ना असं नक्की एक दिवशी करा. तुम्हाला माहिती पडेल की त्यांना ना म्हणजे जे गोष्टी लोक आपल्यासाठी करतात ना त्याची आपण अपोजिट बोललो ना की त्यांना कसं वाटतं. तर असंच झालं आजच्या व्लॉगमध्ये. विक्रांतला कुठल्याच गोष्टी म्हणजे पटल्या नाही. तो बोलतो असं कसं बोलते ही हिला मी साडी घेतो फिरायला घेऊन जातो हे सर्व. तर आजचा व्लॉगमध्ये तर मला खूप मजा आली त्याची खेचायला त्याला त्रास द्यायला. तर तुम्हाला नेक्स्ट कोणता व्लॉग पाहिजे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि गाईज ना भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला आता मी पटापट जाते हे कपडे चेंज करते कारण की घरामध्ये आहे ना मी म्हणून. नाही तर मग त्याला अजून तो फुगून बसेल. त्याला खरंच वाटलं की ही काहीतरी असंच हिच्या मनामध्ये आहे म्हणून. तर माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. तो खरंच नेतो मला फिरायला वगैरे. तुम्ही तर बघता व्लॉगमध्ये पण. तर चला जाऊया पटापट. आता मी कपडे पण चेंज करते आणि मी हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी विक्रांतच्या रिएक्शनसाठी मला कमेंट करा प्लीज.